तर मित्रांनो, सोलारविषयी जाणून घेऊया एक नवीन अपडेट. तर मित्रांनो, बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातील. तर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीतून सावळा गोंधळ उघड. कुसुम व मागेल त्याला सौर पंप या योजनेतून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. अनेकांनी रक्कम भरून वर्ष उलटला आला तरी पंप बसला नसल्याचे तक्रारी मांडल्या. नियमानुसार एजन्सीला 90 दिवसानंतर प्रतिदिन दंड ठरवलेला आहे. मात्र कोणास किती लावला याची माहिती संबंधित अधिकारी देऊ शकले नाहीत. यामुळे आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेत अधिकाऱ्यांना वेळेचा अपव्यय खपून घेतला जाणार नसल्याची तंबी सोमवारी दिली. महावितरणच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी सिंचनासाठी व कुसुम तसेच मागेल त्याला सौर पंप या योजनांद्वारे सोलार पंप दिले जात आहे. मात्र यातील एजन्सीज पैसे भरल्यानंतरही वर्ष पंप बसवत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. या अनुषंगाने आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशे यांच्या उपस्थितीत महावितरण एजन्सींच्या प्रतिनिधीची शेतकऱ्यासमवेत बैठक घेतली. यात शेतकऱ्यांनी याच तक्रारीवर अधिक भर दिला. एजन्सीचे प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनीही 90 दिवसात पंप न बसविल्यास कंपनीला पेनल्टी लागते असे सांगून सोडवणूक करून घेण्याचा प्रयत्न केला. यावर आमदार कैलास पाटील यांनी पाणी संपल्यानंतर पंप बसवून उपयोग काय, आतापर्यंत किती पेनल्टी लावली असे प्रश्न उपस्थित केले. यावर अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली. यावेळी शेतकरीही आक्रमक झाले होते. दरम्यान RDSS योजनेतूनही केवळ 40% कामे पूर्ण झाल्याचे समोर आले. यावर ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना आमदार कैलास पाटील यांनी दिल्या. यावेळी जिल्हाभरातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मालकीनीचा अंगठा घेतला, पंपच नाही. गौरगाव येथील शेतकरी विजय कापसे यांनी गंभीर तक्रार मांडली. आपण नसताना अर्जदार पत्नी जयश्री कापसे यांचा अंगठा घेऊन औपचारिक फोटो काढत शासनाकडून बिल उचलले. आपणास अजूनही पंप दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. तर यामध्ये अशी होते फसवणूक. सोलार पंप झाल्याचे सांगत काही ठग शेतकऱ्यांना सर्वेक्षणासाठी आल्याचे सांगत आहेत. यानंतर पुढील प्रक्रियेसाठी वैयक्तिक फोनवर पैसे घेऊन नंतर संपर्क तोडत आहेत असे एका शेतकऱ्याकडून लाखभर उकळल्याचेही बैठकीतून समोर आले. सोलार बसेना, पेनल्टीचा पत्ता नाही. सुमारे 13 कोटी रुपये अडकून. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशे यांनीही मागेल त्याला योजनेत शेतकऱ्यांचे सरासरी 13 कोटीहून अधिक रुपये अडकल्याचे निदर्शनास आणून देत कामांना विलंब होता कामा नये अशी सूचना केली. एजन्सी सिव्हिल वर्कचा खर्च शेतकऱ्याकडून घेत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. यावर आमदार पाटील व जिल्हाधिकाऱ्यांनी 1 रुपयाही देऊ नये अशी सूचना केली. एजन्सी पैसे मागत असेल किंवा इतरही काही तक्रारी असल्यास तालुक्याच्या महावितरण कार्यालयात लेखी तक्रार करण्याची सूचना शेतकऱ्यांना करण्यात आली. याबाबतीत आपले काय मत आहे हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा. अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.